नमस्कार मंडळी. आज मी माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी आज जाणार आहे जगातील सर्वात सुंदर बेटांपैकी एक ओआहू आयलंड हवाईमध्ये. इथे आहेत क्रिस्टल क्लिअर बीचेस, ओल्कॅनिक माउंटन्स, रिच हवाईयन कल्चर, अमेझिंग फूड अँड अनफॉर्गेटेबल व्ह्यूज. होनोलुलू एअरपोर्टवर उतरताच गरमागरम हवामान, नारळाची झाडं आणि हवाईयन वाईब जाणवायला लागली. नंतर आम्ही पोहोचलो वायकिकीमधल्या हॉटेलवरती. त्यांनी आमचं जंगी स्वागत केलं. पण आम्ही जिथे थांबलो होतो तिथून वायकिकी बीचचा सुंदर व्ह्यू दिसत होता. लोक मस्त वॉकिंग करताना दिसत होते. खूप सुंदर व्ह्यू दिसत होता आमच्या रूममधून बीचवरचा. वायकिकी बीच फक्त एक बीच नाही, तर हवाईच्या अलोहा स्पिरिटचा अनुभव घेण्याचे एक सुंदर ठिकाण आहे. सकाळ असो किंवा संध्याकाळ, इथला प्रत्येक क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखा असतो. जर तुम्ही कधी हवाईला आलात तर वायकिकी बीचला नक्की भेट द्या. इथलं सौंदर्य आणि शांतता तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. तर आज मी पहिल्यांदा व्हिजिट करणार आहे हवाईमधील एक अतिशय ऐतिहासिक आणि भावनिक ठिकाण, पर्ल हार्बर. ओआहू आयलंडवरील हे ठिकाण अमेरिकेच्या इतिहासात खूप महत्त्वाचं स्थान राखून आहे. जर तुम्ही हवाईला फिरायला आलात तर फक्त बीच नाही तर पर्ल हार्बर देखील बघू शकता. आपला प्रवास सुरू होतो व्हिजिटर सेंटरपासून. इथे दुसऱ्या महायुद्धाबद्दल अनेक माहितीपूर्ण प्रदर्शनं, जुनी छायाचित्रे आणि ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. 7 डिसेंबर 1941 रोजी इथे जपानने अचानक हल्ला केला. या घटनेमुळे अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात अधिकृतपणे प्रवेश केला. आजही त्या दिवसाच्या आठवणी जपण्यासाठी हे संपूर्ण ठिकाण अतिशय आदराने जतन करण्यात आलं आहे. हवाई फ्लॉवरसाठी सुद्धा खूप फेमस आहे आणि फूडसाठी. ताजे पायनॅपल, कोकोनट आणि इतर ट्रॉपिकल फ्रूट्स प्रत्येक घासात हवाईची चव अनुभवायला लावतात. नंतर आम्ही व्हिजिट केली फोर्ड आयलंड इथे. नंतर आम्ही हवाईमधील पर्ल हार्बर एव्हिएशन म्युझियममध्ये गेलेलो. जर तुम्हाला एरोप्लेन्स, हिस्ट्री आणि दुसऱ्या महायुद्धाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हे ठिकाण नक्की पाहण्यासारखं आहे. हे संग्रहालय ऐतिहासिक फोर्ड आयलंडवर आहे. आत प्रवेश करतात दुसऱ्या महायुद्धातील अनेक लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स आणि एव्हिएशनची हिस्ट्री जवळून पाहायला मिळते. इथे वर्ल्ड वॉर II मधील फेमस फायटर एअरक्राफ्ट, बॉम्बर प्लेन्स आणि आधुनिक जेट विमानं अतिशय उत्कृष्टरित्या जतन करून ठेवली आहेत. प्रत्येक विमानामागची कहाणी आणि त्याचा इतिहास माहिती फलकांवरून समजतो. तर असाच प्रवास करत पुढे आम्ही गेलो होतो आईस्क्रीम खायला. तिथून आम्हाला रेनबो पण खूप सुंदर दिसला होता. अलोहा. आज आम्ही हवाईमधील एक सुंदर बोट राईड अनुभवली. बोट सुरू होताच समोर पसरलेले निळाशार पॅसिफिक ओशियन, थंडगार समुद्र वारा आणि आजूबाजूला दिसणारे हिरवेगार डोंगर मन अगदी प्रसन्न करून टाकतात. समुद्राच्या लाटांवर हलकेच पुढे जाणारी ही बोट आणि आजूबाजूचं शांत वातावरण म्हणजे एक वेगळाच अनुभव. बोटीवरून ओआहू आयलंडचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. दूरवर दिसणारे किनारे, उंच कोकोनटची ट्रीज आणि चमकणारं ब्लू पाणी पाहून कॅमेरा बंद करावासा वाटतच नव्हता. नशीब साथ दिलं तर समुद्रात डॉल्फिन्स, सी टर्टल्स आणि हिवाळ्याच्या हंगामात हम्पबॅक व्हेल्स देखील दिसू शकतात. प्रत्येक क्षण उत्सुकता जाणवणारा होता. समुद्राच्या लाटांचा आवाज, चेहऱ्यावर येणारं खारट वारा आणि सभोवताली पसरलेलं निसर्ग सौंदर्य मनाला पूर्णपणे रिलॅक्स करून टाकतं. दिवसभराच्या प्रवासानंतर अशा सुंदर सूर्यास्ताने दिवसाचा शेवट करणं म्हणजे खरंच खास मोमेंट. अशा वेळेला अलोहा स्पिरिट म्हणजे निसर्गाशी आणि या क्षणाशी जोडलेलं नातं अधिक जाणवतं. मित्रांनो, तुम्हालाही अशाच सनसेट अनुभवायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर आम्ही व्हिजिट केली डायमंड हेडला. ओआहूमधील सर्वात फेमस हायकिंग स्पॉट डायमंड हेड हा एक ओल्कॅनिक क्रेटर आहे. सकाळी लवकर हाईक सुरू केली कारण ऊन वाढण्या अगोदर आम्हाला तिथं पोहोचायचं होतं. रस्त्यात काही स्टीप स्टेअर्स, टनेल आणि व्ह्यू पॉईंट्स आहेत. वर पोहोचल्यानंतर दिसणारा वायकिकी बीच, होनोलुलू सिटी आणि पॅसिफिक ओशियनचा पॅनोरामिक व्ह्यू पाहून सगळी मेहनत वसूल होते. जर तुम्ही ओआहूमध्ये आलात तर ही हाईक नक्की करा. इथं उभं राहून थंडगार वाऱ्याचा आनंद घेताना आणि खाली दिसणारं संपूर्ण ओआहू आयलंड पाहताना हा प्रवास खरोखरच सार्थकी लागल्यासारखा वाटतो. फोटो आणि व्हिडिओसाठी हे एकदम परफेक्ट स्पॉट आहे. जर तुम्ही हवाईला येणार असाल तर डायमंड हेड हाईक तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की असायला हवं. थोडी मेहनत आहे, पण वरून दिसणारं दृश्य प्रत्येक पावलाची किंमत वसूल करतं. मित्रांनो, डायमंड हेडचा अनुभव तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ओआहू आयलंडवरील सर्वात लोकप्रिय
हायकिंग डेस्टिनेशनपैकी हे एक मानले जाते. खूप अप्रतिम दृश्य दिसतं आणि मी फर्स्ट टाईम रेनबो कंप्लीट पाहिला होता हवाईमध्ये आल्यानंतर. आम्ही परत एकदा बोट राईड केली. तेच ओशियनचा व्ह्यू. मला हवाई माझ्या बेस्ट एक्सपिरियन्सपैकी एक आहे. मला हवाई सगळ्यात जास्त आवडलं. त्याची हवाईची वाईब काही वेगळीच आहे. तुम्ही पाहू शकता हवाईचा पॅसिफिक ओशियन. इथून वापस जायची इच्छा होतच नव्हती. नंतर आम्ही मध्ये मध्ये फेमस स्पॉटला थांबून फोटो घेत होतो. नंतर पोचलो सी लाईफ येथे. सी लाईफ पार्क ओवाहूमध्ये जर तुम्ही समुद्री जीव जवळून पाहायला आवडत असेल तर हे ठिकाण नक्की भेट द्या. इथे एंट्री करताच कलरफुल फिश, समुद्रजीव आणि पॅसिफिक ओशनचा अप्रतिम नजारा आपलं स्वागत करतो. हे ठिकाण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच मजेशीर आहे. इथे तुम्ही डॉल्फिन्स, सी लायन्स, हवाईयन ग्रीन सी टर्टल्स, पेंग्विन्स आणि डिफरंट टाईप्स ऑफ ट्रॉपिकल फिश अगदी जवळून पाहू शकता. काही प्राण्यांचे एज्युकेशनल शोज देखील आयोजित केले जातात, ज्यातून त्यांच्या सवयी, समुद्रातील जीवनाबद्दल माहिती मिळते. सी लाईफ पार्क फक्त मनोरंजनासाठी नाही, तर समुद्र जीवन संरक्षण आणि संवर्धन याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम करतं. पार्कच्या वेगवेगळ्या भागात फिरताना समोर दिसणारा निळाशार पॅसिफिक ओशियन, आजूबाजूचे डोंगर या अनुभवाला काही खास बनवतात. प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सुंदर स्पॉट आहेत. अलोहा. तर आज आपण सी लाईफ पार्कमध्ये ओवाहू इथे हवाईयन शो अनुभवणार आहेत. शो सुरू होताच पारंपरिक हवाईयन म्युझिक, ढोलाचा ताल आणि आनंदमय वातावरणामुळं संपूर्ण पार्क उत्साहाने भरून जातं. कलाकारांनी कलरफुल हवाईयन पोशाख परिधान केलेले असतात. त्यांचा फेमस हुला डान्स पाहणं हा एक वेगळाच अनुभव आहे. हे आहेत टर्टल्स. नंतर मीही त्या शोमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. हातामध्ये डिझाईन काढली होती. आणि या नृत्यातील हालचाल हवाईच्या निसर्गाशी, समुद्राशी आणि स्थानिक संस्कृतीशी जोडलेली आहे. फक्त नृत्यच नाही तर हवाईयन परंपरा, अलोहा स्पिरिट आणि बेटावरील सुंदर जीवनशैलीची सुंदर ओळख या कार्यक्रमातून मिळते. शो दरम्यान प्रेक्षकांनीही सहभाग करून घेतलं जातं. त्यामुळे वातावरण आणखी मजेशीर होतं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या सादरीकरणाचा मनापासून आनंद घेताना दिसतो. पार्श्वभूमीला दिसणारा निळाशार पॅसिफिक ओशियन, हिरवेगार डोंगर या कार्यक्रमाचं सौंदर्य आणखी वाढवतात. म्युझिक, नृत्य आणि नेचर याचं हे अप्रतिम मिश्रण मनात कायमची आठवण बनून जातं. तर आम्ही हा शो इथे आल्यानंतर अनुभवला होता. तुम्ही पाहू शकता. ते आपल्याला एक्सप्लेन पण करून सांगतात. आम्ही सगळे फर्स्ट टाईम असा अनुभव घेत होतो आणि खूप छान वाटत होतं. नंतर आम्ही डिनर करायला बसलो. डिनर पण खूप छान होतं. नंतर हवाईयन शो, म्युझिक शो चालू झाला होता. सगळे कसे हुला डान्स बघायला मग्न झाले होते. तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर प्रकारे हवाईयन म्युझिक शो आहे. सगळं काही वेगळंच जाणवत होतं. मीही फर्स्ट टाईम असा हा एक्सपिरियन्स घेत होते.
आणि म्युझिकचं एंडिंगही खूप छान केलं होतं त्यांनी. नंतर मी हे ड्रिंक घेतलं, हवाईयन ड्रिंक. त्याच्यामध्ये ते हवाई फ्लॉवर्स ठेवून देतात आपल्याला. नंतर मी त्यांच्यासोबत डान्सही केला होता या हातामध्ये फ्लॉवर्स घेऊन. मलाही खूप मजा आली करताना आणि मी ते एन्जॉय पण केलं. तुम्ही पाहू शकता. बाहेर गेल्यानंतर काही वेगळं अनुभवायला आपल्याला सतत खूपच मजा येत असते. ते वेगवेगळ्या प्रकारचे खेळही होते, तेही आम्ही अनुभवत होतो. नंतर जरा फोटो काढले आणि मस्त एन्जॉय केलं. नंतरही आम्ही स्नॉर्कलिंगला गेलो. स्नॉर्कलिंगसाठी तर हवाई खूपच फेमस आहे. अलोहा. आज मी हवाईमधील एक भन्नाट ॲडव्हेंचर अनुभवत आहे. स्नॉर्कलिंग. समोर दिसणारं क्रिस्टल क्लिअर पाणी इतकं स्वच्छ आहे की किनाऱ्यावरूनच समुद्राच्या तळापर्यंत दिसतं आहे. स्नॉर्कलिंग मास्क आणि फिन्स घालून तर पॅसिफिक ओशियनच्या सुंदर पाण्याखालील जगात प्रवेश करत आहे. पाण्यात उतरल्याबरोबर कलरफुल ट्रिपिकल फिश, कोरल रीफ्स आणि शांतपणे पोहत असलेले हवाईयन ग्रीन सी टर्टल्स पाहायला मिळतात. नंतर आम्ही पोहोचलो कोआला रांच येथे. डोल प्लांटेशन. पायनॅपलच्या डोल प्लांटेशनची शेती इथे केली जाते. हवाई हे पायनॅपल फार्मिंगसाठी खूप फेमस आहे. फ्रेश पायनॅपल ज्यूस, पायनॅपल आईस्क्रीम, पायनॅपल गार्डन खूप फेमस आहे. इथला डोल व्हीप खाल्ल्याशिवाय भेट पूर्ण होतच नाही. नंतर आम्ही पोहोचलो इथे बोट टूर करून निघालो होतो कोआला रांच येथे. इथे जुरासिक पार्क या मूव्हीमधली शूटिंग झाली होती. तो स्पॉट आमच्यासाठी खूप खास होता. इथेही आम्ही बोट राईड घेतलेली आणि बोटीमधून जाताना व्हिडिओ, फोटो हे चालूच होतं. खूप सुंदर आहे. मला हवाई खरंच खूप आवडलं. खूप अप्रतिम आहे. हवाईची वाईबच वेगळीच आहे एक. कोआला रांच. इथे जुरासिक पार्क, जुमांजी आणि अनेक हॉलिवूड मूव्हीजचं शूटिंग झालं आहे. हिरवेगार डोंगर, व्हॅलीज आणि मूव्ही लोकेशन्स पाहताच वेगळीच मजा येते. ATV टूर्स, हॉर्स रायडिंग आणि झिपलाईनसारख्या ॲक्टिव्हिटीज देखील इथे करता येतात. परंतु आम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज एवढ्या केल्या नाहीत, कारण आम्हाला वेळेचं बंधन होतं. सगळे स्पॉट कवर करायचे होते. त्यामुळं आम्ही प्रत्येक ठिकाणी जास्त वेळ नव्हतं थांबू शकलो. पण खरंच हवाई खूप सुंदर आहे. बीचेस तर खूप अप्रतिम आहेत. कोआला रांच, वन ऑफ द बेस्ट स्पॉट इन हवाई. ओआहू आयलंड. नंतर आम्ही विजिट केली लिओनार्ड बेकरीला, जी हवाईमध्ये खूप फेमस आहे. नंतर पॅसिफिक फील्ड म्युझियमला, बीचवरतीही गेलो. वायकिकी बीच आहे हा. वायकिकी बीच देखील खूप फेमस आहे हवाईमध्ये. सोनेरी वाळू, निळाशार ओशियन आणि मागे उभा असलेला डायमंड हेडचा नजारा अक्षरशः स्वर्गासारखा वाटतो. इथं लोक सर्फिंग करताना दिसतात. अनेक जण पॅडल बोर्डिंग, स्विमिंग आणि सनबाथिंगचा आनंद घेतात. वायकिकी बीचवर चालत असताना प्रत्येक ठिकाणी लाईव्ह म्युझिक, हवाईयन डान्स आणि रिलॅक्सिंग ॲटमॉस्फिअर अनुभवायला मिळतं. नंतर आम्ही पोहोचलो बिओडो इन टेम्पलला. एक शांत आणि सुंदर मंदिर. बिओडो इन टेम्पल हा जपानी शैलीतील मंदिर आहे. आम्ही कारने जात होतो. कारसाठी जाण्याचा रस्ता पण खूप सुंदर होता. आम्ही तेच अनुभवत जात होतो. तुम्ही पाहू शकता कोकोनट ट्रीज, माउंटन्स. अशा निसर्गाच्या सानिध्यात गेलं की यावंसंच वाटत नाही. तो क्षण तिथेच थांबावा असं फील करत होते मी. नंतर पोहोचलो. एंट्री करून आम्ही बिओडो इन टेम्पलच्या तिथे जायचा रस्ताही खूप सुंदर आहे तिथे. तिथे कार पार्किंगसाठी जागा शोधत होतो आम्ही. नंतर मिळाली सुद्धा आणि नंतर आम्ही पोहोचलो टेम्पलच्या इथे वॉकिंग करत. सभोवताली हिरवीगार डोंगररांग, तलाव
आणि शांत वातावरण. हे ऑरेंज कलरचे फिश पाहून अजूनच मजा आली. इथे काही वेळ बसल्यानंतर मन अगदी शांत झालं. तुम्ही पाहू शकता इथले फिश वेगळ्याच प्रकारचे आहेत हे फिश, आणि त्यांच्या आवाजानं अजूनच मजा येत होती. बुद्धाचं हे टेम्पल आहे. नंतर आम्ही वापस निघालो थोडा वेळ व्हिजिट केल्यानंतर. अलोहा. तर आज मी आले आहे हवाईमधील एक सुंदर वॉटरफॉलजवळ. आजूबाजूला दाट हिरवगार जंगल, पक्ष्यांचा आवाज आणि खळखळ वाहणारं पाणी. इथलं वातावरण अगदी स्वर्गासारखं वाटलं. या धबधब्याकडे जाणारा छोटासा ट्रेल देखील खूप सुंदर आहे. समोर कोसळणारं पाणी, त्यातून उडणारे थंडगार तुषार. हा अनुभव खूपच शांत आणि ताजेतवाना करणारा आहे. इथे काही वेळ निवांत बसून फक्त निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटतो. हवाई हे फक्त सुंदर बीचसाठी नाही, तर मनमोहक वॉटरफॉलसाठीही फेमस आहे. जर तुम्ही हवाईला फिरायला येणार असाल तर निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या. पुढचं डेस्टिनेशन आहे हनुआमा बे. इथे आम्ही सकाळी खूप लवकर निघालो होतो, कारण तिथे ठराविक एंट्री असतात. लाईनमध्ये उभं राहावं लागतं. सो आम्ही मुलांना घेऊन खूप लवकर गेलो होतो. हे हवाईमध्ये सर्वात सुंदर स्नॉर्कलिंग स्पॉटपैकी एक आहे. इथलं पाणी इतकं स्वच्छ आहे की कलरफुल मासे अगदी जवळून दिसतात. कोरल रीफ्स, ट्रॉपिकल फिश आणि शांत समुद्रामुळे हा एक्सपिरियन्स अविस्मरणीय ठरतो. निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी इथे नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जातं. वन ऑफ द बेस्ट स्नॉर्कलिंग एक्सपिरियन्स इन हनुआमा बे. आम्ही हाफ डे इथे स्पेंड केला होता. तुम्ही पाहू शकता हनुआमा बेचं बीचही खूप सुंदर आहे. नंतर वरती आल्यानंतर आम्ही काही फोटो घेतले, शॉपिंग केली आणि अशा प्रकारे ओहाओ आयलंडची ट्रिप कंप्लीट झाली. थँक्यू.